ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पुण्यामधील येरवडा भागामधील 1980 साली निकृष्ट दर्जाची घोषित करण्यात आलेली म्हाडा वसाहत आज राजकीय आणि प्रशासकीय अन्यायाचं केंद्र बनली आहे। येथील L टाईप आणि M टाईप घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत चाललाय। एअरफोर्स आणि MES कॉलनी परिसरामध्ये जाचक बांधकाम निर्बंधामुळे तब्बल 800 गाळेधारकांचे हक्काचे घराचं स्वरूप हवेमध्ये विरलं आहे आणि याच अन्यायाच्या विरोधामध्ये सकाळी 11 वाजता MES कॉलनी गेट एअरफोर्स आणि राज्य शासनाचे बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणासमोर शेकडो नागरिक एकत्र आले। माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी एकमेकांचे हात धरून मानवी साखळी निर्माण केली आणि म्हाडा तसेच एअरफोर्स प्रशासनाचा तीव्र निषेध केला। तर या आंदोलनाच्या दरम्यान नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे तसेच नगरसेविका शीतल सावंत, नगरसेवक सुहास टिंगरे आणि नगरसेवक रविभाऊ टिंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या आंदोलनामध्ये स्थानिक नागरिक, महिला आणि युवक अत्यंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आता तरी झोपलेल्या म्हाडा प्रशासन आणि एअरफोर्सचे अधिकारी या गरिबांच्या हक्काच्या घरांवरील निर्बंध हटवणार का, हाच मोठा प्रश्न आता निर्माण झालाय। महाजननी हा केंद्र सरकारच्या MOD डिपार्टमेंटला पहिला पाठवलेला नकाशा होता, त्याच्यामध्ये ती जागा मोकळी दाखवली होती। त्या कारणाने त्यांनी 100 मीटर मध्ये बांधकाम हा नियम ज्यावेळेस डिफेन्सने लावला त्या नियमाच्या अगोदरच्या खरं तर हा बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग ज्यावेळेस अगोदरच्या असतात त्यावेळेस त्याला राजकीय म्हणजे शासकीय भाषेमध्ये त्याला कमिटेड म्हणतात आणि जे कमिटेड डेव्हलपमेंट मध्ये जर ते असतील तर आमची त्यांना मागणी राहील की ज्या कमिटेड डेव्हलपमेंट मध्ये ऑलरेडी बिल्डिंग आहेत त्यांना पुनर्विकास करण्याची परमिशन मिळाली पाहिजे। आज योगायोगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन करत असताना त्या आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्याकडे आमची मागणी मांडू। त्याच पद्धतीने पुणे शहराच्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार असतील, त्याच पद्धतीने आज नवनिर्वाचित खासदार पारदादा यांची सुद्धा केंद्र शासनाच्या संरक्षण खात्याच्या कमिटीवरती निवड झालेली आहे। तर आता मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठेतरी आशेचा किरण दिसतोय की आपण राज्य सरकारच्या लेवलचे जे विषय आहेत की कमिटेड डेव्हलपमेंटचा नियम याला लागू करावा, त्याच्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि सुनेत्राताई पवार यांच्याकडे ही मागणी मांडूच। त्याच पद्धतीने बोर्ड जी स्थापन झाली ती 1978-80च्या दशकामध्ये स्थापन झाली आणि त्यावेळेस 1980च्या दशकामध्ये अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिमेंटचा तुटवडा झाला होता। तर त्या काळामध्ये ह्या बिल्डिंग सगळ्या लोड बेअरिंगच्या सागोळमध्ये बांधलेल्या आहे, त्यामुळे त्याचा दर्जा हा निकृष्ट आहे। 2017-18 मध्ये M9 बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरचा एक गाळा हा कमीत कमी 6 इंचांनी खाली खचला। त्यावेळेस आम्ही म्हणजे मी उपमहापौर होतो त्यावेळेस महानगरपालिका आणि म्हाडाला आम्ही ती बाब निदर्शनास आल्यानंतर म्हाडाने स्वतंत्रपणे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व बिल्डिंगचं करून घेतलं आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सर्व बिल्डिंग हे धोकादायक आहेत हे सांगितलं आणि तसं पत्र सर्व गाळेधारकांना दिलं की या बिल्डिंग धोकादायक झालेल्या आहे, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर इथं राहा। आता हे झाल्यानंतर म्हाडाची बिल्डिंग आहे, जमीन म्हाडाची आहे आणि बिल्डिंग मध्ये अनेक अटी शर्तीमध्ये हे प्रकरण अडकलं। त्याच्यामध्ये आधी 2 FSI होता, नंतर 2.5 आला, नंतर 3 FSI आला। मग 3 FSI आल्यानंतर UDPCR 2018 मध्ये मान्य झालं आणि ते मान्य झाल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने नियमावली कळाली की नियमावलीमध्ये कसा पुनर्विकास होऊ शकतो। परंतु एक अट जी आहे जी अडचणीची आहे ती म्हणजे एअरफोर्सची भिंत त्याच्यापासून 100 मीटर पर्यंत बांधकामाला परवानगी नाही असं आम्हाला तोंडी माहिती होतं। M21 नावाची म्हाडाच्याच कर्मचाऱ्यांची बिल्डिंग, त्या बिल्डिंगला सर्वप्रथम एअरफोर्सने नकारात्मक पत्र दिलं की आमच्या बाहेरील हद्दीमध्ये 100 मीटर तुम्ही येता त्यामुळे तुम्हाला इथं बांधकाम करता येणार नाही। मग हा प्रश्न लक्षात आल्यानंतर आम्ही म्हाडामार्फत आणि महानगरपालिकेमार्फत आम्ही एअरफोर्सला आणि MOD ला पाठपुरावा केला की या 100 मीटरचं काय असेल ते आम्हाला कळवा। तर ह्या फेब्रुवारी 2026 मध्ये दस्तर खुद्द MOD आणि रक्षा मंत्रालयाने आणि एअरफोर्सने पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला आणि म्हाडाला लेखी कळवलं की 100 मीटर मध्ये आम्हाला इथं बांधकामाला परवानगी देता येणार नाही। आम्हाला त्यावेळेस कळालं की आता जिथे आपण आंदोलन करतोय या MS कॉलनीच्या पण 100 मीटर परिसरामध्ये बांधकामाला परवानगी नाही। आधी तर आम्हाला माहिती नव्हतं कारण ही रहिवासी जागा आहे, पण इथे पण परवानगी नाही हे त्यांनी सांगितलं। मग संपूर्ण लेआउट
हा बदलण्याची प्रक्रिया गेल्या 5 वर्षापासून चालू आहे. त्याच्यामध्ये ही नव्याने भर पडली. परत लेआउट दुरुस्तीचं काम चालू झालं आणि त्या लेआउट दुरुस्तीमध्ये या ठिकाणी ज्या बाधित क्षेत्र आहे त्या बाधित क्षेत्रामध्ये जवळजवळ 816 गाळेधारक येतात. मग ह्यांचा पुनर्विकास कुठं करायचा, यांचं पुनर्वसन कसं करायचं, याच्याकरता लेआउट रिव्हिजन होणं हे गरजेचं आहे असं आम्हाला म्हाडातर्फे सांगण्यात आलं. आणि त्याकरता आम्ही म्हाडाकडे आणि मुंबई म्हाडाकडे पण पाठपुरावा करत होतो, सर्व गाळेधारक संघाचे सर्व पदाधिकारी. परंतु गेल्या 2 महिन्यापासून असं लक्षात आलं की ह्या MS कॉलनीच्या उत्तरेला राज्य शासनाच्या जमाबंदी आयुक्ताचं एक बांधकाम चालू आहे. आम्हाला वाटलं राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे केला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केलेला आहे आणि आता सुनील अण्णा टिंगरे यांनी जे सांगितलं अगदी बरोबर आहे. आजचं आंदोलन हे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जे केलं त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची बाब सांगितली. कमिटेड डेव्हलपमेंट मध्ये आम्हाला इथे घ्या, जेणेकरून UDPCR मध्ये एकदा कमिटेड डेव्हलपमेंट असेल त्याला अटी शर्ती लागत नाही. त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयाच्या आउटर बाउंड्री जी आहे ती कलेक्टर डिक्लेअर्ड बाउंड्री नाहीये, ती आउटर बाउंड्री आहे, ती एअरपोर्टची आहे. त्यामुळे तिथून 100 मीटर मध्ये रेसिडेन्शियल एरियामध्ये पण परवानगी द्या आम्हाला, अशी मागणी सर्व गाळेधारकांच्या वतीने आज आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी आहेत यांच्या वतीने, संयुक्त संघाच्या वतीने, गाळेधारक महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. अमोल उदमले, C24 तास, पुणे.